नमस्कार मंडळी, मी निखिल काटे लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतोय. मंडळी, जिल्हा परिषद आणि पंचायतीचं जे राजकारण आहे, ते आपल्याला सर्वच गटामध्ये आपल्याला तापल्याला बघायला भेटते. आपण दिवसभरामध्ये अनेक भागामध्ये ग्राउंड रिपोर्ट असतील, याचबरोबर राजकीय खरं तर वर्तुळामध्ये ज्या गोष्टी घडतायत, या अनुषंगाने आपण खरं तर सगळ्याच गोष्टी लोकसंवाद मराठीच्या माध्यमातून दाखवतोय. आणि आज फिरून एकदा आपण या चोपडी गटामध्ये जे खरं तर चर्चेत असणारे जे काही उमेदवार आहेत, उल्हासभाऊ धायगुडे आणि त्यांच्याशी आपण येथील राजकीय परिस्थिती, याचबरोबर त्यांनी जी काही अर्ज दाखल केलेले, कशा पद्धतीचं समीकरण, या सगळ्या गोष्टींची चर्चा करणार आहे. भाऊ, बघितलं तर तुम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि परवा देखील एक अर्ज दाखल केला. की जे अर्ज दाखल केलाय ह्याच्या पाठीमागची नेमकी पार्श्वभूमी काय किंवा कशासाठी आता हा अर्ज दाखल केलेला आहे? सर्वप्रथम तालुक्यातील व चोपडी जिल्हा परिषद गटातील सर्व माझ्या मतदार बंधू भगिनी प्रेक्षकांना मनापासून अ, त्यांचं आभार मानतो. कारण त्यांच्याच पाठिंब्यामुळं, त्यांच्याच आशीर्वादामुळं मी या रिंगणामध्ये उतरलोय. पाठीमागच्या 2 दिवसामध्ये ज्यावेळी मी अर्ज दाखल केला, काय, तर ते एक चॅलेंजिंग अर्ज होता, की मला डिवचलं जात होतं, की तुमच्याकडून हे होणार नाही. काय, तुम्ही अर्ज भरू शकत नाही. काय, मग मी अर्ज का भरू शकत नाही हे मला दाखवून द्यायचं होतं, म्हणून मी अपक्षमधनं परवा दिवशी जिल्हा परिषद चोपडी गटासाठी अर्ज दाखल केला होता. आजचा जो दाखल केलाय तो कशा पद्धतीने दाखल केला? आजचा अर्ज हा प्रामुख्यानं मी भारतीय जनता पार्टी या अ, कमळ या चिन्हावरती मी आजचा अर्ज दाखल केलाय. पण दादा, जर बघितलं तर चोपडी गट जो आहे, तर खऱ्या अर्थानं शेतकरी कामगार पक्षाचा खरं तर हा गट मानला जातो किंवा बघितलं जातं ह्या गटाकडे. मग यामध्ये आता सध्या राजकीय परिस्थिती सध्याची काय आहे इथली, किंवा गटातली जी काही राजकीय मंडळी असेल यांना जुळवण्याचं किंवा हे सगळं मताचं गणित घालण्यासाठी काय कशा पद्धतीचं काम चाललंय? 100%च शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून चोपडी जिल्हा परिषद गट हा प्रामुख्यानं पहिल्यापासून राहिलेला आहे. काय, अ, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी सुद्धा माझ्या 3 पिढ्या आणि माझा मुलगा म्हणजे चौथी पिढी याने शेतकरी कामगार पक्षाला मतदान केलंय. बरं, बरं. त्याच्यामुळं लोकांमध्ये एवढी उत्सुकता आहे. हं, 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 हं. काय, प्रामुख्यानं शेतकरी कामगार पक्षाच्या लोकांमध्ये काय, माझ्याबद्दल एवढी सहानुभूती आहे, माझ्याबद्दल एवढं प्रेम आहे, काय, एवढी आपुलकी आहे, की बाबा दादा जे होतंय ते चांगलं होतंय. काय, आणि म्हणजे ज्या दिवसापासून मी अर्ज भरलाय, अर्ज भरायच्या अगोदर असं वातावरण होतं. पण ज्या दिवसापासून मी अर्ज भरलाय, त्या दिवसापासून एक 70% शेतकरी कामगार पक्षाच्या मतदारांचं, माझ्या मित्रपरिवारांचं, माझे जीवाभावाचे जे माझे शेतकरी कामगार पक्षामधले जे सहकारी राहिलेले आहेत, मग त्यांचं म्हणजे तालुक्यातून, माझ्या गटातून, की बाबा दादा 100% ज्या निष्ठेनं तुम्ही शेतकरी कामगार पक्षामध्ये काम केलं, जी निष्ठा तुमची स्वर्गीय आबासाहेबावरती होती, ज्या दैवतावरची तुमची श्रद्धा होती, काय, ती श्रद्धा आम्ही मतदान रूपी तुमच्या पारड्यामध्ये 100% आम्ही टाकू. पण यामध्ये आता तुम्ही आवर्जून या ठिकाणी उल्लेख केला, की शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला तर राहिलेलाच आहे. होय. परंतु स्वर्गीय गणपत आबांच्या सोबत खरं तर तुम्ही सांगितले, की चौथी पिढी या ठिकाणी आम्ही काम करतोय. तर गणपत आबांसोबत काम करण्याची पद्धत, ह्या सगळ्या गोष्टी कशा वाटते तुम्हाला, किंवा त्यातल्या आठवणी काय सांगता येतील आपल्याला? साहेब हे म्हणजे साहेबांचं नाव आणि त्यांचा फोटो जरी एखाद्याच्या भिंतीवरती कार्यकर्त्याच्या दिसलं, तर मनामध्ये कुठेतरी एक अशी प्रेरणा तयार होते, की बाबा हां, मी या नेत्याचा कार्यकर्ता आहे. काय, हे असं एक होऊन गेलेलं एक नेतृत्व होतं, एक तगडं नेतृत्व होतं. एक या महाराष्ट्राला लाभलेलं एक म्हणजे अविस्मरणीय असं अविस्मरणीय राजकारणी म्हणून त्यांची ओळख. की बाबा असं ज्या सभागृहामध्ये साहेब असायचे, ज्या सभागृहामध्ये साहेब चालत जर गेले, तर जे मंत्री सीएम पासून हे सगळी लोकं उठून आदरानं त्यांना म्हणजे उठून उभा राहायचे, त्यांना नतमस्तक व्हायचे. काय, त्यामुळं मी तर खूप छोटा कार्यकर्ता आहे त्यांच्यामधला. आणि आमचं नशीब आहे, माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं नशीब आहे,
जरी मी भारतीय जनता पार्टीचा मी काम जरी आज करत असलो काय, परंतु ज्या प्रेरणा आहे ते त्यांच्यापासून घेतलेल्या आहेत. पण खरं तर सांगोल्याच्या राजकारणामध्ये खमका नेतृत्व काळाच्या खरं तर आड झालं. तेव्हापासून कुठेतरी सांगोल्याच्या राजकीयची जी राजकीय कारकीर्द आहे प्रतिमा मलिन होताना आपल्याला वाटते सध्या. 100% कशी वाटते? आबासाहेबांनंतर ह्या सगळ्या गोष्टी पुसल्या गेल्यासारखं वाटतंय. कशा वाटते पण तुम्हाला? अ, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची जी तळमळ आहे, हं. आबासाहेब असताना या तालुक्यामध्ये कसं वातावरण असायचं, आबासाहेबांनंतर आता काय वाटतंय हं, काय, हं, हं, हं. या गोष्टीची 100% जाणीव होते. जाणीव होते. 100% जाणीव होते. मग गणपताबाईंचं काम करण्याची स्टाईल किंवा पद्धत कशी होती? आज तुम्हाला मी सांगतो ना, त्यांची स्टाईल जी होती ती मी सांगण्यापेक्षा अख्ख्या तालुक्याला माहिती आहे. हं. परंतु मी आज जिल्हा परिषदपर्यंत पोहोचलोय हं, हं, काय, हं. मला 100% प्रेरणा त्यांचीच आहे. त्यांचीच प्रेरणा आहे. त्यांचीच प्रेरणा आहे मला. बरं, बरं, बरं. हां. पण त्यांच्या डोळ्यासमोर जर अशा पद्धतीचं सांगोल्यातलं जर ही राजकारणाची जी काही समीकरणं चाललेली, ही जर डोळ्यासमोर होत असलं तर काय वाटलं असतं? नाही ना, आबांना मला 100% आबासाहेबाकडून मला न्याय मिळाला असता. मिळालं असतं? हां, 100%. बरं. हां. पण आता चोपडी गटामध्ये खरं तर तुम्ही स्वर्गीय गणपताबांच्या खांद्याला खरं तर इथं काम केलेलं आहे. मग ही लोकं तुम्हाला आता ह्या वेळेला ह्या निवडणुकीत साथ देतील वाटते का? 100% कशी? माझ्या जीवाभावाची लोक आहेत साहेब. पण शेतकरी माझे कामगार पक्षाकडनं हां ना, साहेब पक्ष, पार्टी हं. शेवटी ह्या गोष्टी थोड्याशा माणूस म्हणल्यानंतर हं, मी केलेलं आहे ना. हं, हं. मी त्या पक्षासाठी, त्या आबासाहेबांसाठी कुठेतरी माझ्या आजोबांनी, माझ्या वडिलांनी, माझ्या भावानी हं, हं. यांनी खूप काही केलेलं आहे. त्याच्याबरोबर मी स्वतः ज्यावेळी अनिकेत देशमुख ज्यावेळी त्यांचं फायनल होणार होतं. अनिकेत देशमुखांना सुद्धा आणण्यामध्ये माझा 100% वाटा आहे. बरं, बरं. कारण एकमेव आम्ही 5 लोकं होतो. त्या 5 लोकांमधला पहिला उठणारा मी होतो. ज्यावेळी आबासाहेबांनी उमेदवारी जाहीर केली हं, 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 हं. स्वयंश्वासी काय. त्यावेळी त्या एवढ्या लोकांमधून पहिला उठणारा व्यक्ती मी होतो, की बाबा आम्हाला आबासाहेब ही उमेदवारी मंजूर नाही. आम्हाला अनिकेत देशमुखांचीच उमेदवारी पाहिजे किंवा आपण स्वतः उमेदवार म्हणून या तालुक्याचं नेतृत्व करावं. हं, 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 हं. मग आता यामध्ये बघितलं तर शेतकरी कामगार पक्षाने जर तुमच्या विरोधात इथे एखादा उमेदवार दिला, कारण तुम्ही तर सांगताय भाजपच्या माध्यमातून मी आता इथं अर्ज भरलेला आहे किंवा अपक्ष भरलेला आहे. मग जर तिथं त्या ठिकाणी शेकापनं जर उमेदवार तुम्हाला दिला, तर मग ही लोकं किंवा ही राजकीय समीकरणं कशी म्हणजे गणित कशी जुळवणार आहे? साहेब मी राजकीय समीकरणं गणितं जुळवणारा कार्यकर्ता नाही. बरं, बरं, बरं. मी सरळ चालणारा कार्यकर्ता आहे. हां, 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 हां. काय मी म्हणजे असं मी पाठीमागं जाऊन काय हं. पाठीमागच्या दरवाजातून जाऊन काय मी कुणाला सल्यूट करणारा मी कार्यकर्ता नाही. हं. माझ्यावरती आता सध्या षड्यंत्र रचण्याचे प्रकार बऱ्यापैकी चालू आहेत. षडयंत्र? हां, 100% रचणार आहेत. बरं, 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 बरं. काय 100% रचणार आहेत आणि ते चालू आहे. काय बरं. ते सध्या चालू आहे. कोणाच्या तरी कोणतरी आहे त्याच्या माध्यमातून माझ्या आयडीवरती पोस्ट केलं. तर राजकारणातला पार्ट होत असतो, की ह्या गोष्टी होतच असतात राजकारणामध्ये. पण आपल्याला जर बघितलं तर चळवळीच्या माध्यमातून असेल, जी लोकांच्या मधनं जी सहानुभूती आहे कामाबद्दल, ही कशा पद्धतीचं प्रेम, आपुलकी ह्या गोष्टी हे खूप चांगलं आहे साहेब. आहे ना? माझी चळवळ माझ्या कामाला आली आहे. बरं. कारण मी ज्या दिवसापासून या प्रक्रियेमध्ये आहे, कारण जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी मी गेली अनेक वर्ष मी ह्या गटामध्ये काम करतोय. हां, हां. काय पण या गटासोबतच मी तालुक्याच्या जडणघडणीमध्ये हं, पक्षाच्या हं, हं, हं. शेतकरी कामगार पक्षाचेही होतो. आज भारतीय जनता पार्टीच्याही त्या जडणघडणीमध्ये मी स्वतः ताकदीनं जेवढी माझ्यानं होतंय तेवढं मी आज योगदान दिलेलं आहे. हं, हं, पण हं. कुठंतरी मी स्वतःला विचार करतोय माझ्यावरच का म्हणजे स्पष्ट बोलणाऱ्या माणसावर अन्याय होतो हां, हां, काय हां, हां. हे मला आजपर्यंत माहीत होतं. पण एवढा खालच्या लेव्हलला जाऊन माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती अशा पद्धतीनं माझं डायरेक्ट तिकीट कट करण्यापर्यंत एवढ्यापर्यंत जर माझ्यावर अन्याय होत असेल, तर जनतेला सगळं माहिती आहे. पण जनता डोळ्यानं बघते. दबाव यंत्र किंवा दडपशाही करण्याचा प्रयत्न वगैरे अशा काय पद्धती? नाही, मी दबावाला घालणारा माणूस नाही. बरं. दबाव-बिबाव ही माझ्यासाठी ह्या सगळ्या म्हणजे क्षुल्लक गोष्टी आहेत. बरं. दबाव-बिबाव मी असल्या गोष्टीला मी आजपर्यंत कधी खतपाणी घातलं नाही. हं, हं, हं. आणि कुठला मायका कोण जो म्हणतात ना काय, तो जरी आला ना काय, मी त्याला भरून
उरणारा कार्यकर्ता आहे. कार्यकर्त्यांच्या काय गाठी भेटीतनं काय प्रश्न किंवा चर्चा काय नाही, होतात? खूप खूप चांगल्या पद्धतीनं. बर मी जो आज उभा आहे ना, मी निव्वळ फक्त कार्यकर्त्यांच्या जोरावरतीच आहे. बर बर. फक्त कार्यकर्त्यांच्या जोरावरतीच आहे. हम्म. मला आतापर्यंत नकारार्थी माझ्या जिल्हा परिषद गटामधून एक सिंगली काय? सिंगली नका, मग तो विरोधातला असो, तो शिवसेनेचा कार्यकर्ता असो, तो शेकापचा कार्यकर्ता असो, त्याच्यानंतर तो मनसेचा असो किंवा अजून कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असला, आरपीआयचा कार्यकर्ता जरी असला, मला आतापर्यंत एकाही माझ्या मित्रानं, कार्यकर्त्याने, मतदारानं एक सिंगली म्हणलं नाही, दादा तुम्ही कशाला करता. उलट ते म्हणतात, दादा अर्ज भरला गेला पाहिजे ना, अर्ज माघारी आला नाही पाहिजे. पण ह्यामध्ये जर बघितलं तर ह्या सगळ्या गुंतागुंतीच्या राजकारणामध्ये जर गणपत आबा या ठिकाणी असते तर तुम्हाला उमेदवारी या ठिकाणी गणपत आबांनी दिली असती का? जरी मला त्यांनी उमेदवारी दिली नसती, हा. तर त्यांचा जो आदेश आहे, हा. त्या आदेशाचं मी 100% पालन केलं असतं. 100% केलं असतं. एवढं नेतृत्व कशासाठी आवडत होतं तुम्हाला ते गणपत आबा? नाही, ते बोलून तुलना होत नाही त्याची. बरं. बोलून तुलना होत नाही. बरं. ते आमच्यासाठी दैवतच होते, देवच होते आणि आम्ही मरेपर्यंत हा. आमच्या मुलाबाळासहित हा. ते आमच्यासाठी दैवतच असणार आहे. राहणारच. हे 100%. पक्ष जरी हे बदलले तरी. कुठलेही पक्ष असू दे, काही असू दे, बरं. आमच्यासाठी 100% दैवत असणार ते. मग तुम्ही आता खरं तर भाजपमध्ये खरं तर सांगताय, पण एवढं म्हणजे मुळं घट्ट ह्या शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा ह्या लाल बावटेशी काय म्हणजे कशामुळे हे एवढं एवढं रुजले कशामुळे? साहेब, त्या माणसानं आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला स्वाभिमान दिला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही भटक्या जमातीतली लोक आहे. ऐकून घ्या. आम्ही NTC त्या प्रवर्गामधनं आम्ही बिलॉंग करतोय. काय? आम्ही शेळ्या मेंढ्या हाकणारे आमचे आई वडील, आमचे पूर्वज काय. परंतु आबासाहेबाच्या माध्यमातून या तालुक्याला नेतृत्व लाभलं काय, आणि या तालुक्याचा विकास त्या माणसाच्या माध्यमातून, आणि त्यावेळेपासून स्वाभिमान काय असतो, कसं राहायचं असतंय, कसं वागायचं असतंय, हे त्या माणसानं त्याची पायमल्ली घालून दिलेली आहे. त्याच्यामुळं त्याच्या बाहेर जाता येत नाही. किती जरी काही जरी तर आम्हाला ते शेवटी तिथं ते आठवतं आम्हाला. बरं. मग आता यामध्ये शेवटचा प्रश्न राहील तुमच्यासाठी, की लोकांना गाठीभेटी करत असताना ह्यामध्ये लोकांची सहानुभूती असेल, याबरोबर तुम्ही खरं तर विजयाच्या दृष्टीने चालण्यासाठी म्हणजे कशा पद्धतीने लोकांची मानसिकता किंवा त्याबद्दल कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे लोकांचा? साहेब, मी तुम्हाला खरं सांगतो, ज्या दिवसापासून मी अर्ज भरलाय, अर्ज भरायच्या अगोदरही, मी अर्ज भरायच्या अगोदरही मला लोकांनी फोर्स केल्यानंतरच मी अपक्ष म्हणून अर्ज भरलाय. काय, आणि तेव्हापासून ते आज मी पक्षातून, भारतीय जनता पार्टीमधून मी ज्यावेळी अर्ज भरला काय, त्यावेळी माझ्यासोबत कमीत कमी माझ्या गटातील 1000च्या वर माझी रॅली होती. त्याचे व्हिडिओ असं आहेत, याने सगळ्या तालुक्यानं बघितलंय. काय, त्याच्यामुळं मला भाड्यानं कुणाला आणावं लागणार नाही काय, किंवा कुणाला मला पगार द्यावं लागणार नाही काय. मी लोकांसाठी झटलोय, मी लोकांसाठी काम केलंय काय. काही लोकांचं म्हणणं होतं, बाबा काय याच्या पाठीमागे काय, कोण आहे काय माहिती. आज त्यांना मी दाखवून दिलं ना. बरं. काय, मला भाड्यानं आणावं लागत नाहीयेत. म्हणजे जोरदार तयारी सुरू आहे. हा, 100% माझ्या मागे काय आहे किंवा काय नाहीये काय, हे तुम्हाला 7 तारखेला दिसेल. मंडळी, आपल्यासोबत उल्हासभाऊ धायगुडे होते आणि त्यांनी खरं तर या ठिकाणी बोलत असताना चोपडीगड जो आहे शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला मानला जात होता आणि याच बालेकिल्ल्यामध्ये स्वर्गीय गणपताबांसोबत काम अनेक वर्षे त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्यांच्या आठवणी खरं तर या ठिकाणी त्यांनी जागवलेले आहेत आणि मी सुद्धा शेकापचाच कार्यकर्ता अशा पद्धतीची भूमिका त्यांनी या ठिकाणी देखील व्यक्त केलेली आहेत. जरी भारतीय जनता पार्टी असेल किंवा अजून कुठले राजकीय असणार, राजकारणाचे समीकरण वेगवेगळ्या पद्धतीचे असतात, मात्र निश्चितपणानं शेतकरी कामगार पक्षाचं प्रेम आणि त्या स्वर्गीय गणपताबांच्या विचारांशी जोडलेली नाळ मात्र अद्यापर्यंत आम्ही विसरू शकत नाही. अशा पद्धतीची भावना या ठिकाणी भाऊनी व्यक्त केलेली आहे आणि 7 तारखेला जो विजयाचा गुलाल असणार आहे ती खरी तर या ठिकाणी भूमिका त्यांनी व्यक्त केलेली आहे. धन्यवाद.